नमस्कार, मी स्वाती तोरसेकर, एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक अग्रलेख प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये इस्रायलमधली जी सध्याची परिस्थिती आहे, त्या संदर्भात काही टिप्पण्या केल्या गेलेल्या आहेत. आमच्या असं लक्षात आलं, की त्याच्यामध्ये काही वस्तुस्थितीला विपरीत असलेल्या सुद्धा गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचा विचार करण्यासाठी म्हणून आज आम्ही तिघे जण एकत्र आलेलो आहोत. माझ्यासोबत आहे श्री अनय जोगळेकर आणि श्री चंद्रशेखर नेने जॉइन होतील आत्ता. तर हा जो अग्रलेख आहे तो प्रसिद्ध झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बरीच चर्चा झाली. मला वाटतं अनयजींनी स्वतः एक व्हिडिओ पण केला अश्विन अघोर यांच्यासोबत. तर माझ्या मते एशा पृथ्वीवरती सुद्धा या विषयाची चर्चा होण्याची गरज आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आज आमंत्रित केलंय. तर सुरुवात बरोबर. करूया. अनयजी तुमच्यापासूनच करू सुरुवात. नमस्कार. नमस्कार. म्हणजे अग्रलेखापासून सुरुवात होत असली तरी पुन्हा स्पष्ट करू इच्छितो, अग्रलेख हा विषय नाहीये की एवढा दखलपात्र नाहीये की ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने त्याच्यावर चर्चा करावी. कारण इतका आता दर्जा घसरलेला आहे की त्याची चर्चा त्या घसरलेल्या दर्जाची जास्त चर्चा होऊ शकेल. पण त्याच्यामध्ये ते सगळे दावे केलेले आहेत. त्याच्यातला सगळ्यात पहिला मोठा जो दावा आहे तो म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना दोष देण्यात आलेला आहे. तो कशासाठी दोष देण्यात आलेला आहे, तर त्यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे कान उपटले असते तेव्हा, तर आज हे झालं नसतं. म्हणजे 1300 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काल इस्रायलनी ज्या 40 बालकांना आणि लहान मुलांना हमासनी मारलं, गळे चिरून मारलं, कोणाला जिवंत जाळून मारलं. एका 15 वर्षाच्या मुलाला शेजारच्या घरांमध्ये जाऊन आपल्या शेजाऱ्यांना बाहेर पडायला त्यांनी भाग पाडलं आणि त्यांना भाग पाडायला लागल्यावर ते बाहेर पडल्यावर त्यांना गोळा करून मारलं. म्हणजे इतक्या क्रूर पद्धतीने मारणाऱ्याचे ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध न करता किंवा एक तोंड देखला निषेध करून सगळा दोष कोणाचा असेल तर तो इस्रायलचा आहे. कारण त्यांनी ते अल अक्सामध्ये काय त्याच्यातही खोटारडेपणा केलेला आहे की अल अक्सावर इस्रायलचा ताबा आहे आणि जो बायडन यांनी तेव्हा इस्रायलला तेव्हा सुनावलं नव्हतं. जेरुसलेम बद्दल खोटे दावे करण्यात आलेले आहेत की अमेरिकेने ईस्ट जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आणि तिकडे दूतावास हलवला. हा खोटारडेपणा आहे. पण म्हणून म्हटलं की या खोटारडेपणाला आणि अज्ञानाला दूर ठेवूया. पण याच्यातला अजेंडा असा दिसतोय की कुठेतरी या सगळ्याला म्हणजे हमास सारखी दहशतवादी संघटना जबाबदार नसून, आणि आज बीबीसीचाही त्याच्याबद्दलची बातमी आलेली की बीबीसी वर्ल्ड न्यूजनी हमासला दहशतवादी संघटना मानायला पण नकार दिलेला आहे. म्हणजे ते त्यांना मिलिटंट किंवा मिलिटंट म्हणतात. आणि त्याच्यामुळे असं असताना मुद्दा येतो की अशा जर जगात आपण राहत असू की जिथे एक न्याय जर एका देशाला, लोकशाही देशाला लावला असेल आणि दुसरा न्याय जर एका दहशतवादी संघटनेला लावला असेल जिचं क्रौर्य आता जगाने पाहिलं, तर या परिस्थितीबद्दलही बोलणं आवश्यक आहे. माझी पहिली कमेंट करतो. बाकी मग परिस्थिती काय आहे सध्या त्याच्यावर आणि जगात त्याचा कसा रिस्पॉन्स याच्यावर आपण आज बोललं तर ते जास्त संयुक्तिक राहील. स्वाती, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? हा, तुमचं म्हणणं मला मान्य आहे की अग्रलेख हा खरा चर्चेचा विषय नाहीये, परंतु अशा पद्धतीचे जे मुद्दे मांडले जात आहेत आणि लोकांची एक प्रकारे दिशाभूल होतीये, त्याच्या संदर्भाने आपण ही चर्चा करतोय. तर नेनेजी आलेले आहेत, त्यांना हो, त्यांचं मत बरोबर. विचारू. सुरुवातीचे कॉमेंट्स. बरोबर. असं पहा, अग्रलेख इतका महत्वाचा नाही हे मी मान्यच करतो. परंतु लोकसत्ता हे दैनिक बऱ्यापैकी वाचलं जातं महाराष्ट्रात आणि लोकांचा बुद्धिभेद करणं हाच जर त्या दैनिकाचा हेतू असला किंबहुना संपादकांचा हेतू असला तर तो हेतू खोडून काढणं अतिशय आवश्यक आहे. या सबंध अग्रलेखात कुठेही हमासनी केलेल्या अत्याचाराची चर्चा नाहीये. या अग्रलेखामध्ये असं म्हटलं गेलंय की जो बायडननी जर कदाचित या संपादकाची शिकवणी लावली असती तर कदाचित ते जरा बरे वागले असते. त्यांनी संपादकाकडनं शिकवणी न घेतल्यामुळे इस्रायलला ते कान उपटणं त्यांना जमलं नाही. संपादकांनी बघा सगळ्यांचे कान कसे उपटले. स्वतःला आपल्या ऑफिसमध्ये जाण्यात सल्लागाराची पोस्ट रिकामी आहे का? नाही, सल्लागाराची पोस्ट नाही. सल्लागाराला तसे आता एक संपादकही एक आवश्यक आहेत इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या राजकारणात. नाही, आता जो बायडनला नोकरी देत आहेत हे. बराक ओबामाला दिलीच आहे, आता जो बायडनला पण नोकरी देत आहेत की यांची शिकवणी घ्या, त्याच्यानंतरच काय ते बोला.
कारण किती म्हणजे माणसानी, निर्लज्ज हा शब्द तितका योग्य नाही मलाही माहिती आहे, पण आजूबाजूला बघायचंच नाही, आपल्याला जे रेटायचंय तेच रेटत राहायचं आणि इस्रायल कसं चूक हेच सारखं सांगत राहायचं. आणि खरं म्हणजे हे संपादक मध्य पूर्वेबद्दल जास्त त्यांना जाणकारी आहे. त्यांची आधीची पुस्तकं खरोखरच चांगली होती. तेल नावाचा इतिहास आहे हे त्यांचं पुस्तक आहे, किंवा त्या यमानीवरती त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, काहीतरी तैल जादूगार का असं काहीतरी. पण आता त्यांनी म्हणजे पूर्णपणे काँग्रेसमध्ये स्वतःला बुडवून घेतल्यासारखं त्यांची वृत्ती जी चालली आहे, त्यांनाही कुठेतरी वाटत असेल करतो ते बरोबर नाही. पण काय माहिती आता कशाला ते करतायत. पण खरी गोष्ट ही आहे की सर्व जगामध्ये हा नॅरेटिव्ह आता आपण रेटायलाच हवा की तुम्ही कोणावरती कोणाची मैत्री करताय. काँग्रेस जर सगळीकडे जाऊन सांगतंय की आम्हाला पॅलेस्टाईन बद्दल सहानुभूती आहे, पॅलेस्टाईन बद्दल सहानुभूती आहे, तेव्हा हमास बद्दल सहानुभूती आहे असंही ते म्हणतायत. तो फडतूस क्रिकेटर भारतात येऊन हमासला सेंचुरी अर्पण करतो, त्याला त्याच क्षणी हाकलून दिला पाहिजे भारतातनं. तर पाकिस्तानला सांगायचं तुमच्या 11च्या 11 लोक घ्या आणि इथनं तुम्हाला फुकट तिकीट काढून देतो, तुम्ही सरळ आता गाझापट्टीतच जा आणि तिथेच खेळा काय खेळायचं ते. कारण अतिशय चांगली गोष्ट आहे. आपले हे सगळे जे वोक आहेत, संपादक सुद्धा, खरं एक चार्टर्ड विमान करून संपादकांनी गाझापट्टीत जावं आणि तिथून सगळ्या जगाला उपदेश करावा. त्यामुळे एकदम म्हणजे सगळ्या जगातच भलं होऊन जाईल. या ना त्या रीतीने भलं होईल असे गाझापट्टीत गेल्यानंतर. दुसरी रीत मी सांगत नाही का भलं होईल असं. याचा धोका काय आहे ते तुम्हाला सांगतो. आपल्या इथल्या ज्या कुंपणावर बसलेले लोक आहेत त्यांचा बुद्धिभेद होतो यामुळे, आणि त्यांना असं वाटायला लागतं की बघ इस्रायलची काहीतरी चूक असेल ना, नाही तर लोक इतके एकदम कसे निष्ठूर होतील. पण निष्ठूर लोकांची बाजू कशाला घ्यायची. उद्या काही न करणार भारतामध्ये अशा घटना झाल्या तरी हे लोक हेच म्हणतील मग तुम्ही राम मंदिर बांधायला काढलं म्हणून यांनी तुम्हाला मारलं, बरं झालं तुम्हाला मारलं ते, आणि तुम्ही यांना परत मारलं तर तुम्ही यांच्यावर अत्याचार केले म्हणून बोलायला पुन्हा मोकळेच. आज एक कुठेतरी मी हे पोस्ट वाचली, एक खूप मोठी यादी आली आहे. त्या यादीमध्ये एकच नाव आपल्याला माहितीये, बिल्किस बानू या बाईचं. 49 नावं आहेत त्या याच्या बोगीमध्ये जळलेल्या लोकांची, ती नावं सुद्धा कोणाला माहिती नाही. एक बिल्किस बानूचं नाव घेऊन हे सगळीकडे नाचत बसतात, मोहम्मद अखलाकचं एक नाव घेऊन नाचत बसतात. मला वाटतं इथे आता नेरेटिव्ह हा पाहिजे की आम्ही इथे हमासच्या विरुद्ध आहोत, हमासच्या दहशतवादाच्या विरुद्ध आहोत. हमास म्हणजे फिलिस्तीन नाही, हमास म्हणजे सगळे मुस्लिम नाहीत. पण जे हमास आहेत त्यांची बाजू कोणीही घेतली तर ते सुद्धा त्या हमास इतकेच क्रूरतेला सपोर्ट करतात. हे आपण आता रेटून बोलायला पाहिजे, काँग्रेस इन्क्लुडेड, किंवा आपले सगळे जे INDI ते जे काही डॉट डॉट लोक आहेत ती सगळी जण आता सुद्धा हमासला सपोर्ट करतायत. खुलेपणाने करतायत, दबेलपणाने करतायत, पण हमासच्या विरोधात बोलत नाही येतो. आता हमासच्या विरोधात बोललं नाही, उद्या भारतात अत्याचार झाले तर त्यांच्या विरोधात ते बोलणार नाहीत. आणि ही गोष्ट आपण भारतीय जनतेला पटवून देणं अत्यावश्यक आहे की तुमच्यावरती अत्याचार झाले तर यांच्यातला एकही हरीचा लाल किंवा ज्या कोणाचा लाल असेल तो याच्यावरती येणार नाही. आणि हे सांगणं महत्वाचं आहे. नंतर आपण जागतिक परिप्रेक्ष्याची चर्चा करू या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये, असं मला वाटतं. हमास या संघटनेचा आपण विचार करतोय तेव्हा थोडस वाचून दाखवायचा प्रयत्न करते, आणि तो असा आहे हा की त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट काय आहे बघा. द कम्प्लीट हा डिस्ट्रक्शन ऑफ इस्रायल करेक्ट as an करेक्ट. essential condition for liberation of Palestine and establishment of a theocratic state based on Islamic law. लक्षात घ्या. तर हे बरोबर. जर का त्यांचं हे ध्येय जे आहे ते मी नाही सांगत आहे किंवा दुसरा कोणी सांगतोय असं नाही. हमासनी त्यांचं स्वतः चार्टर आहे ते. केलं हे त्यांचं ध्येय आहे, आणि त्याच्यात ते असं म्हणतात की कम्प्लीट म्हणजे इस्रायलचा संपूर्ण नायनाट म्हणजे पॅलेस्टाईनला मुक्ती, आणि मग तिथे हो शरिया लॉ एस्टॅब्लिश करायचा, हे ध्येय ज्यांनी घेतलेलं आहे त्या संघटनेसाठी, आणि त्यांनी जी काही कृत्य केली, अमानुष कृत्य केली, त्याच्यासाठी आपल्याकडे जर का 4 निषेधाचे शब्द नसतील तर आपली जी मनोभूमिका आहे ना त्याच्यावरती हा शंका जरूर येते. आणि हम्म. दुसरा गोष्ट मला अशी वाटते की बरोबर. संपूर्ण अग्रलेखाचा जो एक रोख आहे म्हणा किंवा फ्लो आहे, आणि हाच भाग जो आहे जो गर्भित अर्थ त्याचा आहे तो मी अनेक नॅरेटिव्ह बघते, त्याच्यामध्ये असं आहे की पॅलेस्टाईनच्या लोकांची दुर्दशा झाली आहे, त्यांना स्वातंत्र्य मिळालं नाहीये, अमुक आहे तमुक आहे. मग या सगळ्याला जबाबदार कोण? तर अमेरिकन प्रशासन जबाबदार आहे त्याला. म्हणजे यांनी काहीच करायचं नाही.
हो, हो. करेक्ट. करायचं कोणी तर ते पॅलेस म्हणजे हा कायमचा आहे. माझी जी दुर्दशा आहे त्याला जबाबदार मी दुसऱ्या कोणाला तरी धरायचं. बायडेननी बरोबर. काही करो, व्हिक्टिमहूड. क्लिंटननी काही करो, ओबामानी काही करो, तुम्ही काय केलात स्वतःसाठी? आजपर्यंत संपूर्ण जगामधून पॅलेस्टाईनच्या कॉजसाठी बिलियन्स ऑफ डॉलर्स येऊन उभे राहिलेले आहेत तिथे. तुम्ही त्या भागामध्ये जाऊन बघा त्याचा विकास कसा झालाय. काय त्या लोकांना हं, हं, हं. पुरेसं अन्न मिळतंय का? त्यांना शिक्षण आहे का? त्यांच्यासाठी उद्योगधंदे बरोबर. उभे झालेत का? मग हा पैसा गेला कुठे आणि त्याचं केलं काय? तर तुम्ही स्वतःसाठी काय केलत ते तरी सांगा एक दिवस कधीतरी. आणि सतत बायडेनला दोष द्यायचा, ट्रम्पला त्याच्यामध्ये जे काय तो सगळा नॅरेटिव्ह आलेला आहे, त्याच्यात तर इतक्या चुका आहेत, की त्याच्यावरती मला बोलण्याची पण गरज भासत नाही. आणि बरोबर. म्हणजे सुरुवातीचं वाक्यच जे आहे ना, ते हे महत्वाचं आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, की इस्रायल रूपी अवघड जागेच्या दुखण्याचा वेळीच इलाज न केल्यामुळे सहन होत नाही आणि सांगता येत नाही की बायडेनची अवस्था आहे. म्हणजे काय? तर बायडेननी काहीतरी करायचंय. इस्रायलनी काही नाही केलं तरी चालेल, पॅलेस्टाईननी काही नाही केलं तरी चालेल. अशी हं, हं. परिस्थिती आहे. आणि दुसरी यांना गंमत वाटते आहे, की इस्रायलची फजिती झाली आहे आणि बायडेनची पण फजिती झाली आहे. आणि बायडेनची का हं, फजिती हं. झाली आहे? तर त्यांच्या मते अमेरिकेनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली होती आणि ती जबाबदारी त्यांना हं. पार पाडता आली नाही. अधिक त्यांना गुप्त वार्ता त्यांचं जे काय खातं आहे, CIA असेल, FBI असेल, ह्यांना याची गंध वार्ता लागली नाही. अशा दुहेरी अपयश हे अमेरिकेच्या माथ्यावरती ते मारायला बघतायत. साधारणपणे सोशल मीडियामध्ये जे लोक हे इस्रायलच्या विरोधामध्ये लिहितायत, त्याच्यामध्ये हेच मुद्दे येतात आणि म्हणून मला या मुद्द्यांकडे लक्ष द्यावं असं वाटलं. आणि तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं हे हे जे वोकिझमचं एक हे पसरलेलं आहे आणि ते आपल्याकडेच म्हणजे ज्यांच्या तोंडाला काळं फासलं जातं साहित्य संमेलनात, हं, हं. तर काळं कोण फासतं? भाजपाने काळं फासलं, संघाने काळं फासलं. जे काळं फासतात त्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि वर इतरांना तुम्ही शहाणपणा सुचवता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दाखले देता. अग्रलेख मागे घ्यायला तुम्हाला कोणी लावला? ज्यांनी मागे लावला त्यांचीच तुम्ही भलामण हं, करता. हं. म्हणजे इथे तुम्ही तर चवताळून उठायला होतं. आणि करेक्ट. हे हे एका व्यक्तीबद्दल नाहीये, हे सगळ्या व्यवस्थेबद्दल आहे. म्हणजे आज अ, ज्या बातम्या जर वाचल्या, तर हार्वर्ड विश्वविद्यापीठामध्ये 35 विद्यार्थी संघटनांनी इस्रायलचा निषेध आणि हमासचा पाठिंबा वगैरे असं-असं केलं. हो. आता त्याच्यानंतर हो, असं हो. झालं, की त्या अनेक कंपन्या आहेत, त्यांनी याच्याबद्दल अतिशय बरोबर. कडक भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं, की या विद्यार्थी संघटनेतल्या विद्यार्थ्यांची आम्हाला नावं सांगा, आम्ही त्यांना नोकऱ्या देणार नाही. असं म्हटल्यावर मग मात्र हा आमच्यावर अन्याय आहे, हा बरोबर. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विरोध आहे. म्हणजे तुम्ही भूमिका घेणार, ती भूमिका घेताना त्याचे जे काही परिणाम होतील, ते परिणाम सहन करायची तुमची ताकद पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं म्हणजे तुम्ही दहशतवादाविरुद्ध भूमिका घेणार नाही, हुकुमशहाविरुद्ध भूमिका घेणार नाही. हमासनी जी सत्ता पॅलेस्टिनियन ऑथॉरिटीला म्हणजे त्या इमारतीतनं लोकांना खाली फेकून सत्ता मिळवली त्याच्याबद्दल तुम्ही निषेधात असत, कारण ते त्यांचं कर्तव्य आहे. पण एका लोकशाही देशाने मात्र वेगळं अपेक्षा आणि दुसरीकडनं आणि याचं कारण त्यांना माहिती आहे, की आपण लोकशाही व्यवस्थेत कोणाच्याही तोंडावर थुंकलो, तरी आपल्याला काही बोललं जाणार नाही कारण लोकशाही आहे, ते आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग जी तडफ, जी तुम्ही बरोबर. हे बरोबर. असं करताना दाखवता अजिबात हरकत नाहीये. ती गोष्ट तुम्ही हुकुमशाही प्रवृत्तींबद्दल, लोकांबद्दल, व्यवस्थेबद्दल बोलताना दाखवत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे तिथे जर तुम्ही काही आपलं तोंड उघडलं, तर तुमचा गळा कापला जाईल. तुमच्या तोंडाला काळं फासलं जाईल आणि म्हणून तिथे तुम्ही गप्प बसता. हं, हं. आणि त्यामुळे हा जो हं, हं. दांभिकपणा आहे, आता Starbucksच्या पण युनियननी काहीतरी त्याच्यात हे केलंय. बीबीसीने आता घोषित केलंय, की आम्ही हमासला दहशतवादी संघटना म्हणणार नाही. कारण दहशतवादी संघटना म्हणणं तर हे खूप लोडेड स्टेटमेंट होतं. म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख करताना कायम हिंदू नॅशनलिस्ट पार्टी असा उल्लेख करणार. हे भारतीय राज्यघटना जर सेक्युलर आहे हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. भाजपा राज्यघटनेच्या अंतर्गत पक्ष आहे. पण तुम्ही उल्लेख करताना हिंदू नॅशनलिस्ट पार्टी करणार. मग पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षांचा उल्लेख करताना का नाही करणार? जर्मनीमध्ये, करेक्ट. ब्रिटनमध्ये, अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी का नाही करणार? कारण हा जो भंपकपणा आहे पुरोगाम्यांचा, की जिथे मऊ हं, लागतं हं. तिथे खणायचं आणि जिथे कठीण आहे तिथे गप्प बसायचं. हा दांभिकपणा याच्यातनं उघड झालेला आहे. बाकी इस्रायल आणि हमास संघर्ष चालू राहील आणि हा दांभिकपणा जर आपण वेळीच आवरला नाही, तर याच्यातनं काय होतं समाजाची एक शक्ती असते. जेव्हा अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला होतो, अशा प्रकारच्या गोष्टी होतात, तेव्हा त्याच्या विरुद्ध लढाईची जी प्रेरणा असते समाजाची,
त्या प्रेरणेचं हे शक्तिपात करण्याचं काम हे करतात, की तुम्ही ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याशी लढू नका. तिथे तुम्ही सेटलमेंट करा, तिथे तुम्ही शरणागती पत्करा आणि दुसरीकडे तुमची स्वयंप्रज्ञा दाखवा. ही जी वृत्ती जगात फोफावत असेल, खास करून लोकशाही देशांमध्ये, तर ही अशा प्रकारची प्रवृत्ती, हा जो दहशतवादाचा धोका जगाला जाणवतोय आणि गेल्या 9/11 पासून खरं तर भारताला त्याच्या आधी अनेक दशकांपासून हा जो धोका जाणवतोय त्याच्या विरुद्ध लढा द्यायचा असेल, सामना करायचा असेल, तर अशी वृत्ती अजिबात उपयोगाची नाही. या वृत्तीविरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. अग्रलेख हे फक्त निमित्त आहे असं मला वाटतं. नेनेजी तुम्ही काय म्हणाल? कदाचित कॉन्टॅक्ट. मला एक गोष्ट स्वातीताई, तुमच्या बोलण्यात एक चूक होती. तुम्ही विचारत होतात की हमासनी फिलिस्तीननी स्वतः काय केलं. अहो, हमास सांगेल आम्ही लहान मुलांची डोकी कापली, आम्ही त्यांना चांगलं भाजून मारलं. तुमची आहे का हिंमत असलं काही करायची? एवढं सगळं आम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही आम्हाला नावं ठेवता. आणि इथले लोक म्हणतील ते जाऊ द्या हो, इस्रायलच्या चुका काढा, ते जाऊ द्या हो, अमेरिकेच्या चुका काढा, ते जाऊ द्या हो. मोदींना अमेरिकेची बाजू घ्यायची काय कारण होतं? मोदींना इस्रायलची बाजू घ्यायचं काय होतं? यांना कोणी विचारत नाही की तुम्हाला हमासची बाजू घ्यायचं काय कारण आहे? तुमच्या खिशात काही दिनार आलेत तर तुम्हाला हमासची धमक्या दिल्यात. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला हमासची बाजू घेण्याचं मुळात कारण काय? तुमच्याकरता हमासनी काही केलंय का? उलट यासर अराफतनी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक काउन्सिलमध्ये स्पष्टपणे सांगितलं की काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे, भारताचा नाही. आणि यावेळेला त्याला इंदिरा गांधींनी राखी बांधली होती. म्हणजे हा राखी बांधलेला भाऊ करतो काय, तर तुमची जमीन दुसऱ्याला देतो. ते असले थर्ड रेट लोकांना तुम्ही भाऊ मानता आणि त्यांची भलामण करता. आणि पुन्हा त्या भावाची पिलावळ जी आहे त्यांनी जाऊन तुमच्या म्हणजे इस्रायलचं तुमचं काही शत्रुत्व नाही. ज्या देशाने तुम्हाला कारगिलच्या युद्धामध्ये मदत केली, आणि कारगिलचं युद्ध कोणाविरुद्ध होतं? पाकिस्तान विरुद्ध. पाकिस्तान कोणाच्या मांडीवर जाऊन बसलाय? हमासच्या. आणि तुम्ही पण हमासच्याच मांडीवर जाऊन बसलाय. मग तुम्ही पाकिस्तानामध्ये जाऊन करा की हे सगळं. आज तर फार गरज आहे तुमची. तुमची गरज पाकिस्तानात आहे, तुर्कस्तानात आहे, इस्रायलच्या गाझापट्टीत आहे. सगळीकडे जा आणि चरखे पण घेऊन जा, नुसते जाऊ नका. चरखे घेऊन जा, कॅसेट घेऊन जा भजनाच्या. वैष्णवजन तो एक चांगलं भजन आहे, ईश्वराला तेरो नाम चांगलं भजन आहे. बघा, हृदय परिवर्तन करा. इस्रायली लोकांचं, पोलिसांचं अनयजी तुम्हाला नाही वाटत इस्रायली लोकांनाही भजनं ऐकवली तर त्यांचं हृदय परिवर्तन होईल? किती बरं छान होईल. सगळ्या जगामध्ये साने गुरुजी म्हणतात तसे गुलाबच गुलाब फुलतील आणि सगळेजण आपण हसून खेळून आनंदी जाऊ. गोड बोलणं, सगळ्या गोष्टी तयार. याच्यावर उत्तर आहे की इस्रायलमध्ये आता जे सुरुवात झालेली आहे, ज्या लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की इस्रायलमध्ये लोक नेतन्याहू सरकार विरुद्ध रस्त्यात उतरलेले आहेत आणि त्याच्यात मोसादचे लोक आहेत, पायलट आहेत, कमांडो आहेत, हे सगळे लोक आता सैन्यात भरती झालेले आहेत. कारण त्यांची भूमिका आहे की अंतर्गत आमचं राजकारण काही असो, पण जेव्हा देशावर हल्ला होतो तेव्हा आम्ही आमच्या देशाचं रक्षण करायला पुढे जाणार. आपल्याकडचे आंदोलन करणारे पुरोगामी कुठल्याच कामाचे नाही. ते सैन्यात जाणं तर सोडा, काही चांगलं काम समाजासाठी करणं तेवढी पण त्यांची कधी दानत नव्हती. त्याच्याकडे आपण लक्ष. पण आता काय होणार आहे हे लक्षात घ्या. आता अशा प्रकारचा जेव्हा हल्ला नागरी वस्तीतनं होतो तेव्हा इस्रायलनी UN ला सांगितलंय आणि सांगितलंय की या वस्ती म्हणजे जिथे तुम्ही गाझा पट्टीमध्ये, गाझा शहर आहे म्हणजे गाझा सिटी आहे आणि बाकीचा भाग तिथे म्हणजे बैठ्या घरांचा आणि असा भाग आहे. त्या गाझा, उत्तर गाझा मधला जवळजवळ म्हणजे एकूण गाझाच्या क्षेत्रफळातला 40% भाग हा पूर्ण मोकळा करा. इथल्या लोकांना तुम्ही दक्षिण गाझामध्ये न्या, सायनाई प्रांतामध्ये न्या. कारण या भागामध्ये हमासनी दहशतवादाचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे असं म्हटलं जातं की गाझा शहराच्या खालती आणखीन एक शहर तयार केलं गेलेलं आहे. म्हणजे भुयारं खणून आणि त्यामुळे हमास त्याच्यातला डाव काय लक्षात घ्या. हमासलाही तेच हवंय. म्हणजे हमासला हवंय की इस्रायलनी त्यांच्यावर हल्ला करावा आणि वीज तोडावी आणि ते झाल्यावर पुन्हा हे लोक लहान मुलांचे, महिलांचे फोटो, जखमींचे फोटो दाखवणार आणि हेच संपादक जे इस्रायलच्या लहान मुलांना मारल्यावर ज्यांच्या तोंडाला चिकटा आला होता त्यांचा शब्द आहे, त्यांना मात्र गाझातल्या मुलांचं दुःख बघून अश्रू अनावर होणार. याचं कारण म्हणजे हमास या मुलांना एक ढाल म्हणून वापरतोय हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हमासनी काय केलेलं आहे की त्यांची 15 दिवस, महिनाभर लढायची तयारी आहे. त्यांच्याकडे हे जे सगळे त्यांनी तळघर, भुयारं तयार केलेत, त्याच्यात त्यांनी इंधन साठा केलेला आहे. जर ते 2 वर्ष तयारी करत होते युद्धाची तर त्याच्यात जनरेटर्स आहेत, त्याच्यात इंधन पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे. म्हणजे हमास लढू शकतं. पण आपल्या देशातल्या सामान्य लोकांना ते हे इंधन, हे पाणी, हे अन्न पुरवणार नाही. उलट त्यांचं दुःख
रेकॉर्ड करून शूट करून ते जगाकडे म्हणणार की बघा कसे हाल झालेत गाझातल्या लोकांचे. वाढवतील. आणि हमासला हाच खेळ खेळायचा आहे. फक्त इथे मुद्दा असा आहे की जगातली बरोबर. जी सज्जन शक्ती आहे की ते हो. लोक कुंपणावर आहेत, ज्यांना याच्यातलं फारसं काही कळत नाही की नेमकं काय चाललंय. ते या युद्धात, कारण इस्रायलला जर हे दहशतवादी हल्ले हा. थांबवायचे असतील तर एक एक घर, एक एक इमारत सर्च करून तिथे खाली जाऊन त्यांना हे करावं लागेल. आणि ते करताना अतिशय कठोर कारवाई असेल. पण हे करताना हो. जी सामान्य जनता आहे बरोबर. तुमच्या आमच्यासारखी, ते काय विचार करतात की याच्यामध्ये हे करायची काय गरज होती का, सामान्य लोकांना त्रास द्यायची गरज होती का, असा विचार करतो का. जर हमास सामान्य हो. लोकांना ढाल बरोबर. पिटून अशा प्रकारच्या गोष्टी करत असेल तर त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे याच्याबद्दल अवेअरनेस तयार होण्याची, याच्याबद्दल जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. आणि इथे जागरूकता करण्याची अपेक्षा या वर्तमानपत्रांकडनं, टीव्ही चॅनलकडनं असताना त्यांच्याकडनं फक्त अजेंडा पसरवण्याचं काम होतं. हे त्यातलं दुर्दैवी गोष्ट आहे. खरंय, म्हणजे खरी गोष्ट अजेंडा आहे. पसरवणं हा जो प्रकार आहे, त्याच्यासाठी मी परत एकदा मागे जाईन, की भारतीयांना सहज माहिती आहे, चुकीचा इतिहास कसा शिकवला गेला आपल्याला. सिलेक्टिव्ह इतिहास हा. रादर. आणि त्याचे बरोबर. आम्ही बळी आहोत. हा हो. जो प्रकार चालला तो ब्रिटिशांच्या काळापासून झाला. 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या युगामध्ये कधीही आमचं खरं जे इतिहास आहे तो आम्हाला शिकवला गेला नाही. आणि हे आता सप्रमाण पुढे येतंय, सिद्ध होतंय आणि लोकांच्या मनात त्याच्याबद्दल चीड आहे. आजची माध्यमं असतील, ती बरोबर. इस्रायल पॅलेस्टाईन वादाचा जो इतिहास लिहू बघतायत आणि त्याच्यावरती टिप्पणी करू बघतायत, तो निखालस दादांत चुकीचा आहे, असत्य आहे. ही बाब पहिली नोंद केली पाहिजे. आता एक साधं उदाहरण सांगते, की टू नेशन थिअरी असं त्याला म्हटलं जातं. परंतु जे पॅलेस्टाईन इस्रायलचं मुळात अस्तित्वच मानायला तयार नाहीत. इस्रायल हा देश आहे मानायला तयार नाहीत. तिथे 2 देशांचा संबंध कुठे येतो? तुम्हाला तर एकच देश हवा आहे. तुम्ही दुसऱ्या देशाचा विचारही करणार नाही आहात. आतापर्यंत इस्रायलनी किमान 2 ते 3 वेळेला पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला आम्ही तयार आहोत, असं त्यांनी तयारी दाखवली. परंतु पॅलेस्टाईननी एकदाही अशी तयारी दाखवलेली नाही 48 सालापासून. हा इतिहास आहे खरा. आणि मग त्याच्या स्वातंत्र्यासाठी जी काही बडबड केली जाते, त्याच्या मागचे जे बिनबुडाचे पुरावे म्हणून दिले जातात आणि मग हे सगळं सत्य लपवण्यासाठी म्हणून कोणा ना कोणावरती तरी त्याचा खापर फोडायचं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मग अमेरिकेला त्याच्यामध्ये घसटत आणायचं आणि या सगळ्या दुर्दशेला जबाबदार कोण, तर ती अमेरिका आहे हे सिद्ध करायचं. तुमच्या अंगात दम असेल तर ते सगळं करून दाखवा आणि एक सुराज्य चालून दाखवा पहिल्यांदा. मग जगाला पटेल की हो, पॅलेस्टाईन हे बरोबर. राष्ट्र म्हणून नीट चालू शकतं. तुम्ही त्यातलं काहीही करणार नाही. आणि जे सुराज्य बरोबर. म्हणून चाललेलं आहे त्या इस्रायलकडे तुम्ही बोटं दाखवताय. हा दादांत खोटा इतिहास आहे आणि त्याची भारतीयांना पूर्ण कल्पना आहे. आजच्या घडीला माध्यमांमध्ये जी परिस्थिती आहे, मला वाटतंय भारतीय लोकांकडून इतकी तीव्र प्रतिक्रिया माध्यमांवरती आलेली आहे, की त्याची नोंद घेतली गेलेली आहे. आणि ही इस्रायलच्या बाजूची प्रतिक्रिया जी आहे ती अधिक स्ट्रॉंग आहे आणि इस्रायलला विरोध करणारी प्रतिक्रिया क्षीण आहे. ती क्षीण असल्यामुळे, दुबळी असल्यामुळे असे मोठे मोठे व्यासपीठ वापरायला लागतायत आणि लोकांवरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होतोय, परंतु त्याला बिलकुल यश मिळालेलं दिसत नाहीये. आणि ह्याची नोंद जी आहे ती सगळ्या जगामध्ये घेतली गेली आहे. याचं कारण आहे, जगामध्ये म्हणजे पाश्चात्य देशांना इंग्रजी भाषा समजते. भारतीय लोक इंग्रजी भाषेमध्ये लिहितात आणि त्यामुळे त्यांचा कल शोधणं हे त्यांच्यासाठी खूप सोपं झालेलं आहे. आणि हे मोजतं आहे आणि म्हणून मोठी मोठी व्यासपीठं वापरून पुन्हा एकदा खोटा इतिहास सांगण्याची अहमविका लागलेली आहे. नेनेजी, तुम्ही आता जे म्हणत होतात, यांनी हमासची कृत्य किंवा हमासचा जो चार्टर आपण वाचून दाखवलात, त्याच्यामध्ये इस्रायलच्या जागी इंडिया घातलं तर तो पाकिस्तानचा चार्टर आहे. गजवाए हिंद आणि गजवाए इस्रायल एक्झॅक्टली सेम आहे. आणि हे आपण पॉइंट टू पॉइंट लोकांपुढे आणलं पाहिजे की गजवाए हिंद करणारी लोक, गजवाए इस्रायल करणारी लोक ही सेम आहेत. त्यांच्या दुर्दैवाने त्याची चपराक दिलेली आहे. आता गंमत बघा, आता सुरू झालेलं आहे सगळीकडे राडारड. आम्हाला मारतायत,
बायका मुलं परवा तर इतका सुंदर व्हिडिओ काल पाहिला मी, म्हणजे मी घाबरूनच गेलो की हॉरर स्टोरीच आहे की काय. 5-7 लोक एका लहान मुलाचं प्रेत शिर्डीवर घेऊन चालले होते आणि हे पहा इस्रायलने बॉम्बफेकी केली आणि आमचं हे मूल मारलं असं म्हणत होते. इतक्या सायरन वाजला, शिर्डीवाले तिरडी टाकून पळून गेले. अर्ध्या मिनिटांनी ते पोर सुद्धा उठून पळून गेलं. म्हणजे मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो या सायरननी, हे मला नवीन लक्षात आलं. ते असले प्रकार करतायत आणि त्याला सुद्धा कोणी प्रतिवाद करत नाहीये. कारण ते आमचे ना, आमची माणसं खोटं बोलतील कशी? खोटं बोलतात ते कोण? अमेरिका. खोटं बोलतात ते कोण? इस्रायल. खरं बोलतात ते कोण? हमास, अराफत, महमूद अब्बास आणि सगळे. सध्या तिथे जे काही प्रकरण चाललेलं आहे, तुम्ही जर मगाशी मागे वाचलं असलं तर नेतान्याहूंनी सांगितलंय की मी इथला भूगोल बदलायला निघालोय. भूगोल बदलायला निघालो याचा अर्थ असा की हमास, गाझापट्टी या सगळ्या गोष्टी त्याला आता इतिहास जमा करायचे आहेत. लक्षण तरी असं दिसतंय की 1-2-3 दिवसामध्ये ते गाझामध्ये इस्रायली सैन्य पाठवतील, असं लक्षणं तरी अशी आहेत. अर्थात मला तरी असं वाटतं की गाझामध्ये इस्रायली सैन्य पाठवणं हा फार रिस्की गेम आहे. कारण कुठल्याही शहरामध्ये लढाई करणं हे फार कठीण असतं. कारण खिडकीतनं गोळी येऊ शकते, घराघरातनं माणसं त्याला बुबी ट्रॅप म्हणतात, म्हणजे माइन्स पेरू शकतात. तुम्ही दार उघडलं की दाराचा स्फोट होतो वगैरे. रशिया विरुद्ध जर्मनीची स्टॅलिनग्राडला हार त्यामुळेच झाली होती की ते शहरात लढले आणि शहरात लढणं कठीण असतं. इस्रायललाही ते माहितीच आहे. मला वाटतं नेतान्याहू म्हणतोय की आधी शहरच जमीनदोस्त करू, म्हणजे मग गोळी येईल कुठनं, असला काहीतरी प्रकार सध्या चालू आहे. आणि त्याच्याविरुद्ध सगळे लोक जरी एकत्र ओरडले तरी मला वाटत नाही की त्याचा काही उपयोग होईल. फार तर काय 4 अग्रलेखाची सोय होईल आमच्या मित्राची. 4 अग्रलेख लिहिल, बाबा किती छान, तिकडनं काय यायचे असतील ते येतील त्याला. पण लवकरच आता एका प्रसिद्ध वार्ताहराने आपली टोपी फिरवलेली तुम्ही बघितली असेल, लेटेस्ट फिरवली आहे टोपी. कदाचित यांचीही टोपी काही दिवसांनी फिरेल, काही सांगता येत नाही. कारण घटना फार वेगाने बदलत आहेत. आता आपण बोलतोय तेव्हा सुद्धा मला वाटतं अनयजी तिथे हल्ला जोरात चालूच आहे ना गाझावरती, म्हणजे गाझाचं निर्धारण ज्याला म्हणतात ते पूर्णपणे जोरात चालू आहे. कदाचित 1-2 दिवसातच आपल्या लक्षात येईल की आता हमास हे दे आर ऑन द रन आणि त्यांना आता तिथे लपायलाच जागा नाहीये. नेतान्याहूंनी अत्यंत मानभविपणे सांगितलं की सगळ्या सिव्हिलियनांनी गाझा सोडून जावं. अरे पण जावं कुठे आणि जावं कसं? कारण जायला जागाच नाहीये. त्यांचा मित्र इजिप्त त्यांनी सुद्धा दरवाजे बंद केले की ही घाण इथे नको. इस्रायलमध्ये जायचा प्रश्नच नाही. समुद्राची नाकेबंदी इस्रायलनी केलेली आहे. गाझातले नागरिक जातील कुठे? त्यांनी माझ्या मते नाही, आता हमासचेच गळे धरावे आणि त्यांचा. हा, बोल ना. बोल. याच्यामध्ये कारवाई आता फक्त उत्तर गाझा, जसे म्हणलं की शहराचा वरचा भाग आहे जिथे अच्छा. लोकसंख्या आहे, दक्षिण हा गाझामध्ये जायला जागा आहे. पण इथे म्हणून म्हटलं हा इथे नॅरेटिव्हची लढाई का महत्वाची, तुम्ही आता योग्य योग्य सांगितलं की जेव्हा अर्बन वॉरफेअर असतं तेव्हा कुठलंही कितीही अत्याधुनिक हो सैन्य असो, कितीही प्रशिक्षित हो. सैन्य असो, नाही नाही. त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची भीती असते आणि ती भीती इस्रायलच्याही बाबतीत आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये नाकारता येत नाही. मुद्दा असा आहे हो. की काही गोष्टी आपण लक्षात करेक्ट. घेणं आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा ब्रिटन आणि जर्मनी यांची लढाई चालू होती, तेव्हा याच ब्रिटननी, ज्याचे आज दाखले दिले जात आहेत, जिथे बीबीसी बसून लोकांना मानवाधिकारांचं गोष्टी सांगतं, त्यांनी ड्रेस्डेन हे शहर जर्मनीचं पूर्णपणे बेचिराख केलं होतं. अमेरिकेच्या बाबतीत जेव्हा पर्ल हार्बरची हो घटना हो झाली, बरोबर आहे. तेव्हा त्यांनी अणुबॉम्बचा वापर जपान विरुद्ध हो केला होता. कारण त्यांच्यासाठी तो इस्रायलने याच्यापर्यंत कुठलीही बरोबर. गोष्ट केलेली नाही आणि कदाचित करणारही नाहीये. पण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा अशा गोष्टी होतात रशियाच्या विरुद्ध, अमेरिकेच्या विरुद्ध, जर्मनीच्या विरुद्ध, की जेव्हा तुमच्या ज्याला म्हणतात ना, की तुमच्या ज्या खपल्या जखमेवर खपल्या, कारण ज्यू लोकांच्या ज्या संख्येने हत्या झालेली आहे होलोकॉस्टच्या दरम्यान, या घटनेने हो त्याची हो आठवण करून दिली, की बरोबर. लहान मुलांना तुम्ही, म्हणजे हे कंसाची गोष्ट ऐकली होती, की 1 दिवसाचा मुलगा तो मारत होता. त्याप्रकारे लहान मुलांचे गळे चिरले या लोकांनी. तर ती जी क्रूरता आहे, त्या क्रूरतेला जर आपल्या शेजारी ठेवून तुम्ही जगायचं असेल, तेल अवीवपासून अवघ्या 30-40 किलोमीटरवर ही लोकं राहतात. म्हणजे असं नाहीये, की कुठे त्यांच्यात आणि यांच्यात 500 किलोमीटर, 1000 किलोमीटरचं अंतर आहे. असे लोकं जर तुमच्या शेजारात ठेवून राहायचं असेल, तर तुम्हाला कठोर व्हावं लागेल, कणखर व्हावं लागेल. फक्त हे कणखर इस्रायल होत असताना जगात त्याचा नॅरेटिव्ह काय चालणार? त्याच्यावर या युद्धाचं भवितव्य अवलंबून आहे. कारण नाहीतर मग आंतरराष्ट्रीय प्रेशर आणि हे सगळे मानवाधिकारवाले आणि हे सगळे पुढे येणार. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अरब देश याच्यामध्ये काय भूमिका घेतात, आखाती अरब देश आणि आपल्यासारखे मध्यमवर्गीय कुंपणावर बसलेले, परिस्थितीपासून दूर असलेले असे लोक याच्यामध्ये काय भूमिका घेतात, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. खरंय. स्वातीताई, तुम्हाला काय? हा हा बरोबर आहे. करेक्ट. नाही, मी माझे मुद्दे तर मांडलेले आहेत आतापर्यंत. फक्त मला असं वाटतं, की ह्या युद्धाची व्याप्ती जी आहे ती गाझापर्यंत सीमित राहील का नाही, हा एक मोठा मुद्दा आहे. कारण
आताच एक तर सिरियामधले 2 विमानतळ इस्रायलनी उद्ध्वस्त केलेले आहेत. एक अलेप्पो शहरातला आणि एक दमास्कस म्हणजे त्यांच्या राजधानीचा. लेबेनॉनवरती सुद्धा काही तोफगोळे टाकायला लागलेले आहेत. कारण ह्या दोन्ही ठिकाणाहून काही ना काहीतरी आक्रमण होतंय असे रिपोर्ट त्यांनी दिलेले होते. त्याचप्रमाणे एक खूप मोठी ब्लिंकेन साहेब आलेले आहेत. ते इस्रायलमधून जॉर्डनला गेले. तिथून ते कतारला जाणार आहेत, सौदीला जाणार आहेत, संयुक्त अरब अमिरातीत जाणार आहेत आणि इजिप्तला जाणार आहेत. त्याचबरोबर जर्मनी, इटली आणि कॅनडा यांचेही जे परराष्ट्र मंत्री आहेत ते तिथे हजेरी लावणार आहेत. अमेरिकेचे तर संरक्षण मंत्री सुद्धा येणार आहेत तिकडे. तेव्हा एक प्रचंड मोठी हालचाल होताना तुम्हाला दिसेल. इराणचे जे वरिष्ठ मंत्री होते ते सिरियात जाणार होते, परंतु त्यांचं विमान परत पाठवायला लागलं कारण विमानतळच अस्तित्वात नाही लक्षात आलं. उतरण्याच्या आधीच तो नष्ट केला गेलेला होता. याच्यामध्ये सिरिया ही त्यातली सॉफ्ट स्पॉट असा आहे. कारण हे खरं आहे की इराणकडनं हिजबुल्ला लेबनॉन मधला आणि हमास याला मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येते आणि हिजबुल्लाची क्षमता आहे ती हमासच्या 10 पट जास्त आहे. पण 2006च्या युद्धात जेव्हा हिजबुल्लाने इस्रायलवर रॉकेट आणि मिसाईलचा मारा केला आणि 34 दिवस हिजबुल्ला लढत होता म्हणजे, पण तेव्हा इस्रायलने त्यांना जे काही भाजून काढला होता दक्षिण लेबनॉन, त्याच्यानंतर हिजबुल्लाची पण हिंमत झाली नाही पुन्हा इस्रायलवर हल्ला करायची. ते युद्ध अनिर्णित अवस्थेत राहिलं होतं. पण त्याच्यानंतर हिजबुल्लाची हिंमत झाली नाही आणि आता अमेरिकेने हिजबुल्लाला आणि इराणला तोच इशारा झालेला आहे की तुम्ही मध्ये पडू नका. आता मध्ये पडायचं असेल इराणला तर याचा सिरियाच्या मार्गे हिजबुल्लाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि याच्यासाठी सिरियाचे एअरपोर्ट महत्वाचे ठरतात. सिरियामध्ये आता खूप इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे. सिरियामध्ये बशार अल असाद यांचं अनेक दशकांपासून राज्य आहे आणि अरब राज्यक्रांतीत त्यांच्या विरुद्ध सगळा उठाव वगैरे झाला आणि आयसीसी तिथे पहिले फ्री सिरियन आर्मी म्हणून म्हटलं हे सगळे तेव्हा याच पुरोगामी लोकांनी काय कौतुक केलं होतं की सिरियामध्ये लोकशाही येते, पण त्या लोकशाहीचं पुढे आयसिस मध्ये रूपांतर झालं आणि त्याच्यानंतर आता रशिया हा सिरियातला सगळ्यात डॉमिनंट प्लेअर आहे आणि अनेकदा असं होतं की इस्रायल आणि रशिया यांच्यात एक टॅसिट अंडरस्टँडिंग असतं की सिरिया मार्गे जर इराण लेबेनॉनला मदत करत असेल तर इस्रायल, कारण इस्रायलचा राष्ट्रीय सुरक्षेशी हा मुद्दा निगडीत आहे आणि त्यामुळे इराण सिरियावर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त करतं आणि याच्यामध्ये रशिया दुसरीकडे तोंड करून उभा राहतो किंवा रशिया याच्याकडे भूमिका घेत नाही आणि हे त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग असतं आणि त्याच्या बदल्यात कदाचित युक्रेन प्रश्नामध्ये इस्रायलने एक प्रकारची तटस्थता बाळगलेली आणि त्यामुळे रशिया पण या बाबतीत, आणि रशियाने जरी उघड भूमिका घेतली नसली पण रशिया पण या बाबतीत हा इस्लामिक दहशतवाद फार मोठा व्हावा या मताचा रशियाही आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे हे जे सिरियातले जे धावपट्टे एअरपोर्ट जे छोटे ऑपरेशनल एअरपोर्ट होते ते उद्ध्वस्त केले कारण त्याच्या मार्गे सिरियात, आणि सिरियात आता कोणाचा कंट्रोल नाही बऱ्याच भागात, तर तिकडनं इस्रायलवर हल्ले होण्याची जी भीती आहे आणि ते करणारे कोणी देश नाहीये, लष्कर नाहीये, कोणती तरी दहशतवादी संघटना करू शकते किंवा लेबेनॉन मधनं करू शकतो, त्याचा मार्ग त्याचे दोर हे इस्रायलने कापलेले आहेत. पण तरी देखील लेबेनॉन आणि सिरियातनं काय होतं ते बघणं महत्वाचं आहे. तोफांचा मारा आहे पण तो फक्त हमासला एक मनोधैर्य वाढवण्यासाठी आहे का खरंच हे देश त्याच्यामध्ये उतरतात ते बघणं महत्वाचं आहे. एकंदरीतच मला असं वाटतं की व्याप्ती जर का वाढली तर मात्र हे युद्ध दीर्घ मुदतीपर्यंत चालू राहील असं एक वर्तवलं जातंय आणि नेनेजी बोलतायत काही? हा नेनेजी. नाही, या युद्धाची व्याप्ती वाढू नये, या युद्धाची व्याप्ती वाढू नये म्हणूनच माझ्या मते अमेरिकेने आता आणखीन एक एअरक्राफ्ट कॅरियर भूमध्य समुद्रात आणलेलं आहे. त्यांचं ड्वाईट आयसेनहोवर नावाचं एक प्रचंड मोठं नंबर 2चं एअरक्राफ्ट कॅरियर तिथे आलंय आणि मागे सांगितल्याप्रमाणे एअरक्राफ्ट कॅरियर एकटं येत नाही, 30 ते 50 जहाजांचा ताफा त्याच्याबरोबर येतो. ह्या सगळ्या ताफा तिथे आणण्याचा उद्देश बहुतेक हा आहे. सिरियाला तर स्पष्टच धमकावलंय की तुम्ही याच्यात पडू नका, परिणाम वाईट होतील. लेबनॉनला तर मला वाटतं धमकावायची गरज नाही, सिरियावर ओरडलं की लेबनॉन गप्पा बसतो, त्यामुळे त्या दोघांची वाट लागलेली आहे. बहुतेक इराणवरती काहीतरी ऍक्शन होईल असं मला सारखं वाटतंय, कारण एकीकडे बातम्या आहेत की इराणचा अणुबॉम्ब आता अगदी पूर्णत्वाला आलेला आहे. इराणवरती जर हल्ला करायचा झाला तर तो एकट्या इस्रायलला जमणार नाही, त्यामुळे अमेरिकेने एवढी प्रचंड फायर पॉवर तिथे आणून ठेवली आहे आणि त्याची सर्वात जास्त इंगळी असली आहे ते इराण, तुर्कस्तान आणि सिरिया यांना. आणि गंमत म्हणजे हिजबुल्लांनी जाऊन त्यांना धमकावलेलं आहे की आता आम्ही तुमच्यावर हल्ले करू.
हा तर विनोदी स्टेटमेंटचं म्हणजे कहरच झाला की हिजबुलने अमेरिकेला सांगायचं की तुम्ही असे विमानवाहू कॅरियर आणलं तर आम्ही बघून घेऊ तुम्हाला. तर माझ्या मते काहीतरी जर हे युद्ध येत्या 2-3 दिवसात आटोपशीर झालं नाही तर काहीतरी मोठं होण्याची पण भीती आहे. मला माहित नाही ते कंटेन कसं होईल, कारण रशियाचा हात युक्रेनमध्ये अडकलेला आहे. ते इथे फारसे येणार नाहीत. चीन स्वतः कुठल्याही ठिकाणी युद्ध करण्याच्या मनस्थितीत नाहीये. लोकांना पैसे द्यायचं, लोकांना फूस लावायची हे सोडल्यास चीनच्या लष्कराची लढाईची हिंमत नाही. आपण गालवानमध्ये बघितलेलं आहे ते कसे पळून जातात ते. त्यामुळे लढाई झाली तर ती या अरब आणि या लोकांचीच एकमेकात होईल. आणि आता आजच सकाळी मला वाटतं बातमी आली, बहारीननी अनकंडिशनल सपोर्ट जाहीर केलाय हमासच्या विरुद्ध. बहारीन, UAE, सौदी अरेबियाने अजून स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये, पण हे अरब देश सुद्धा आता ओळखून आहेत की आता कुठल्या बाजूला आपल्याला जायला पाहिजे. आणि फक्त ते एर्दोगान आणि सिरिया आणि लेबनॉनची काही लोक आणि अर्थातच फिलिस्तीनी दहशतवादी. वेस्ट बँकमध्ये काय परिस्थिती आहे याची मात्र मला पुरती अजून नॉलेज नाहीये. आनंदजी, तुमच्याकडे काही माहिती आहे का? वेस्ट बँक नाही, मधले ज्याला फिलिस्तीनी म्हणजे लोक काय करतात? वेस्ट बँकच्या भागामध्ये टेन्शन्स हे आहेत, म्हणजे कारण त्या भागामध्ये गेले काही महिने वर्ष खास करून इस्रायलचे जे सेटलर किंवा ज्यू हे होते की जिथे त्यांनी वस्ती करवते ते आणि तिकडचे नागरिक यांच्यामध्ये झटापटी, संघर्ष, अल-अक्सा मशिदीत जाण्यावरनं हे होतं. पण जशी अपेक्षा होती म्हणजे हमासने त्यांना एक आवाहन केलं की तुम्ही पण या लढ्यात उतरा. तसं अजून तेवढ्या प्रमाणात हिंसाचार झालेला नाहीये. म्हणजे कोणी जीवावर उदार होऊन अजून कोणी लढत नाहीये. अर्थात हे खूप हो. 5वा-6वा दिवस आहे आणि हे अनेक आठवडे चालू शकेल. त्यामुळे त्याच्याबद्दल निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. पण जी अपेक्षा कदाचित हमासला होती तेवढ्या मोठ्या प्रमाणावर अजून काही तिथे झालेलं नाही. ते जॉर्डननी हमासचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेणार नाही म्हणून जॉर्डननी बॉर्डर मला वाटतं बंद केलेली आहे आता त्यांची. त्याच्यामुळे वेस्ट बँकेमध्ये सुद्धा हमासचं अस्तित्व तर होतच. त्यांना काय त्या निवडणुकीत काही सीट्स पण मिळालेल्या होत्या. त्यामुळे तिथून सुद्धा इस्रायलला सावध राहायला लागणार आहे. कारण हल्ले तसेही समजा त्यांची भूमी जरी नसली तरी ती माणसं तिकडे मात्र नक्कीच आहेत. त्यामुळे काय परिस्थिती एकंदरीतच मला असं वाटतं की एकतर हे युद्ध कितपत लांबेल आणि अनेक जण दुसरा एक अँगल देत आहेत की दिस ए क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स जे सॅम्युएल यांनी म्हटलं तसं काही दिसतंय का ह्याच्यामध्ये, अशी एक चर्चा आहे. परंतु ती आत्ताच्या घडीला तरी थोडी लांबची आहे असं मला वाटतं. म्हणजे इतकीशी तेवढी पूर्णत्वाला गेलेली आहे असं दिसत नाही मला. आणखी काही मुद्दे मांडायचे आहेत का नेनेजी? नाही. हां, ठीक आहे. अन्यथा मग आपण चर्चा समाप्त करू. मला वाटतं एकंदरीतच मराठी असेल किंवा इंग्रजी भारतीय समाज माध्यमांमधून जे मुद्दे मांडले जात आहेत त्याचा प्रतिवाद करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आणि त्याचबरोबर वस्तुस्थिती काय आहे ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून जी दिशाभूल होऊ शकली असती ती टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद तुम्हा दोघांनाही. चालू धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.